सुरुवात जे करणार आहे ते पहिले म्हणजे डोंगरीचा राजा पाहणार आहोत. स्टेशनला उतरलात ना तुम्ही लेफ्टला जाऊ शकता, तिकडे तुम्हाला डोंगरीचा राजा पाहायला मिळेल. आणि तर पुढे राईटला आपण गेलो तर तिकडे आपला उमरखाडीचा राजा पाहायला मिळणार आहे. आणि समोर स्टेशन बघायला मिळतंय सेंट्रल रोड. डोंगरीचा राजा 86 वर्ष आहे. आणि समजलं तुम्हाला की इकडे कसं यायचं आहे, लेफ्ट डाव्या त्याला वळायचं आहे. पहिला आपण बघणार आहोत ते म्हणजे डोंगरीचा राजा, त्याला जाऊया आतमध्ये. आपण समोर आलो, तिकडे पुढे आहे सेंट्रल रोड. सरळ आलो आपण. देव माझा उमरखाडीचा राजा, जाऊया पाहायला. जवळजवळ तुम्हाला हे दोन्ही पण जे मंडळाचे गणपती पाहायला मिळतील. त्याला देखील बघू शकता मोठमोठे झुंबर लावले तेव्हा. आणि समोर बसलाय उमरखाडीचा राजा. जवळून बघूया आपण. मागे ना प्रभावळ पण गुरुदेव दत्त आहेत आणि उमरखाडीचा राजा. तेव्हा जिज्ञासाची पोच बघा. गणपती बाप्पा व्यवस्थित कर. दीदी गणपती बाप्पा. आपण उमरखाडीचा राजा पाहिला. आता जाणार आपण खेतवाडीला. मला बोललो की दोन्ही तुम्हाला गणपती जवळजवळ पाहायला मिळाले. आता खेतवाडीला तुम्ही जर चालत 15 मिनिटात तुम्ही जाऊ शकता चालत. पण तुमच्याबरोबर मुलं असतील नक्की टॅक्सीने जावा. जास्त 5 ते 10 मिनिटाच्या मध्ये तुम्ही पोहोचाल खेतवाडीला. तर डायरेक्ट भेटूया आता खेतवाडीला. मित्रांनो समोर तुम्ही पाहताय कुंभारवाड्याचा महाराजा. असा समोरून गेट आहे. जा पुढे जा, पुढे जा. समोरून असा गेट आहे बघा, कुंभारवाड्याचा महाराजा. हो. आणि समोर बसलाय राजा. मस्त. तुम्ही जर दिवसा आलात ना तर तुम्हाला पायथ्याचे फोटो काढायला मिळतील एकदम. नाही का वापस तनिष का इकडे कोणच नाही. आपल्या बापांसमोर ना आरामात तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊ शकता आणि मस्त फोटो वगैरे काढू शकता. पाहिलो आहे 5वा कुंभारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हणजे कुंभारवाड्याचा सुका करता पाहायला. तुम्ही बघू शकता एवढी मोठी अगदी शाडूमातीची मूर्ती, म्हणजे खूप हे आहे. कारण एवढं केअर करावं लागतं शाडूमातीच्या मूर्तीला. आवडलं का गणपती बाप्पा? हां जुनं वाटतं ना एकदम. मागचं मंदिर आहे ना असं जुनं आहे, पहिले पडदा लावला आहे तो. आता आपण पाहणार म्हणजे मुंबईचा सम्राट खेतवाडीमधला. आणि काय जबरदस्त असं डेकोरेशन केलं आहे. हा मेन गेट आहे आणि गेटलाच मस्त लुक आहे बघा. हा असा लुक आहे. इथं दरवर्षी गर्दी असते आणि खूप छान असं डेकोरेशन असतं. समोर बघितलं तर हा गेट आहे संपूर्ण. आणि खेतवाडीचा राजा, खेतवाडीचा मोरया, खेतवाडीचा महागणपती. खेतवाडीचे सर्व गणपती तुम्हाला एकत्र पाहायला मिळतात. आता आपण पाहणार आहोत म्हणजे खेतवाडीचा राजा, खेतवाडीचा चिंतामणी, 9वी गल्ली. असा गेट आहे समोर. जाऊया आतमध्ये. समोर बघतोय बाप्पा खेतवाडीचा 10वी गल्ली, 69वं वर्ष आहे. आणि समोर गेट बघू शकता. आपण पाहणार आहोत मुंबईचा महाराजा, खेतवाडी 11वी गल्ली. आणि गेल्या वर्षी सर्वात उंच मूर्ती ह्या 11वी गल्लीमधली होती. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आज मित्रांनो आपण खास करून बाप्पा बघायला आलोय. ते म्हणजे खेतवाडीमधील सर्व उंच ह्या मूर्ती आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप असा मजेशीर होणार आहे. कारण आपण आहे ना जास्तीत जास्त मध्ये सुरुवात करणार आहे ती म्हणजे सेंट्रल रोड. तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायला मिळेल. म्हणजे कसं माहिती आहे कशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता, का मुलांना घेऊन येऊ शकता. शक्यतो म्हणजे आता आज बाप्पांचा 4था दिवस आहे, त्यामुळे गर्दी खूप कमी आहे. आपले घरगुती बाप्पा येतात तोपर्यंत तिथे गर्दी तुम्हाला कमी पाहायला मिळेल. पण ना तर तुम्ही 5 दिवसांनी यांना तर मोस्ट ऑफ सकाळी या, तर रात्री खूप गर्दी असणार आहे. तर आता आपण आहे सेंट्रल रोडला पाहू शकता. तर आपण सुरुवात जे करणार आहे ते पहिले म्हणजे डोंगरीचा राजा पाहणार आहोत. स्टेशनला उतरलात ना तुम्ही लेफ्टला जाऊ शकता, तिकडे तुम्हाला डोंगरीचा राजा पाहायला मिळेल. आणि तर पुढे राईटला आपण गेलो तर तिकडे आपला उमरखाडीचा राजा पाहायला मिळणार आहे. आणि समोर स्टेशन बघायला मिळतंय सेंट्रल रोड. तर आपण जसा आता हा व्हिडिओ बनवता तुम्हाला मदत देखील होणार आहे की इकडून गणपती बघायला तर कसं तुम्ही येऊ शकता.
आता आपण हे डोंगरीचा राजा उमरखाडीचा राजा पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत खेतवाडीमध्ये. खेतवाडी तुम्ही सर्व उंच उंच गणपती पाहायला मिळणार आहेत. आता आपण जे हा व्हिडिओ जो बनवतोय खास करून म्हणजे काय माहितीये की आपले जे मित्र परिवार आहे सर्व त्यांना कामामुळे शक्यतो गणपती पाहायला मिळत नाही, लहान मुलांना देखील त्यांच्या, तर त्यांना आपला व्हिडिओ घर बसला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मजेशीर होणार आहे. आता व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलं लाईक करा, कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आता मित्रांनो आपण आलेलो आहे ते म्हणजे डोंगरीचा राजा बघायला. स्टेशनला उतरल्यानंतर तुमच्या डाव्या हाताला वळायचं आहे. समोर तुम्ही बघू शकता डोंगरीचा राजा इकडे पण आहे. आता आपण पाहणार म्हणजे डोंगरीचा राजा. हा बघा असा हा गेट बनवलेला आहे फ्रंटचा. डोंगरीचा राजा 86 वर्ष आहे. आणि समजलं तुम्हाला की इकडे कसं यायचं आहे. लेफ्ट डाव्या त्याला वळायचं आहे. पहिला आपण बघणार आहोत ते म्हणजे डोंगरीचा राजा. त्याला डाव्या आतमध्ये. खूप छान असं बघू शकता की ते महल सारखं असं डेकोरेशन आहे. आणि समोर बघताय डोंगरीचा राजा. मस्त अशी मूर्ती आहे का बसलेली सिंहासनावर. डोंगरीचा राजा. बघा महाभारतात तनिष्का आले आणि जिज्ञासा आहे का. आपण आता बाप्पांच्या मध्ये चरणी आपण पाया पडूया. तनिष्का बघू एवढा मोठा बाप्पा आहे बघ. वरती बघ. गणपती बाप्पा मोरया. चल जा 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 जा. आता आपण डोंगरीचा राजा पाहिला. आता आपण जाऊया उमरखाडीचा राजा पाहायला. मस्त मूर्ती आहे डोंगरीचा राजाची. समोर सेंडस्टन रोड. आपण डोंगरीचा राजा बघून आलो. आता आपण जाणार आहोत समोर इकडे उमरखाडीचा राजा पाहायला. चला जाऊया. आपण तसं म्हणतात ना की आता खेतवाडीचे गणपती आपल्याला बघायचे असतील ना तर हा कडून जवळ म्हणजे तुम्ही डोंगरीचा राजा बघितल्यानंतर उमरखाडीचा राजा पाहिल्यानंतर एक 15 मिनिटं लागतात चालत खेतवाडी पर्यंत जायला. तर ते तुम्ही चालू शकता. पण फॅमिली वगैरे असेल तुमची ना तर तुम्ही टॅक्सी वगैरे जर केली ना ते 10 मिनिटामध्ये 5-10 मिनिटात तुम्ही पोहोचाल खेतवाडीला. तुम्हाला ते डिटेलमध्ये पुढे पाहायला मिळेल. आता आपण बघूया उमरखाडीचा राजा. आपण समोर आलो तिकडे पुढे आहे सँडस्टर रोड. सरळ आलो आपण देव माझा उमरखाडीचा राजा. जाऊया पाहायला. जवळजवळ तुम्हाला हे दोन्ही पण जे मंडळाचे गणपती पाहायला मिळतील. इथून डायरेक्टली आपण टॅक्सी पकडून जाणार आहोत म्हणजे खेतवाडीला. देव माझा उमरखाडीचा राजा असा गेट आहे समोर. बघा हे चला याद द्या. उंच उंच अशा मूर्त्या आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ आहे बघा. आणि याला इथे उमरखाडी गोविंदा पथक आहे बघा. जाऊया आतमध्ये. एवढ्या छोट्याशा त्या गल्लीमध्ये म्हणजे रोड आहे छोटा तिथे हा देव माझा उमरखाडीचा राजा बसतो. बघूया. आता आपल्या बरोबर तनिष्का आहे. तनिष्का काय कर मागे जिज्ञासा आहे आणि दीपाली आहे. तुम्हीच म्हणालाय भाऊ आहे. समोर तुम्ही बघताय गणपती बाप्पा. उमरखाडीचा राजा देव माझा उमरखाडीचा राजा. मस्त मूर्ती आहे व आणि मागे जी प्रभाव बघताना श्री गुरुदेव दत्त.
दत्तांची आहे. आणि असं महल असा बनवलेला आहे बघा, छान आहे. हो पाहू शकता. आणि छताला देखील बघू शकता मोठमोठे झुंबर लावले आहेत बघा. आणि समोर बसला आहे उमरखेडचा राजा. जवळून बघूया आपण. मागे ना प्रभावळ पण गुरुदेव दत्त आहेत आणि उमरखेडचा राजा. मस्त मूर्ती आहे का. दीदी उभी राहा. तेव्हा जिज्ञासाची पोच बघा. गणपती बाप्पा व्यवस्थित कर. नीट उभे राहा. मस्त नाही का? दीदी गणपती बाप्पा. आता आपण उमरखेडचा राजा पाहिला. आता जाणार आपण खेतवाडीला. मला बोललो की दोन्ही तुम्हाला गणपती जवळजवळ पाहायला मिळाले. आता खेतवाडीला तुम्ही जर चालत 15 मिनिटात तुम्ही जाऊ शकता चालत. पण तुमच्याबरोबर मुलं असतील नक्की टॅक्सीने जावा. जास्त 5 ते 10 मिनिटाच्या तुम्ही पोहोचाल खेतवाडीला. तर त्याला भेटूया आता खेतवाडीला. मित्रांनो समोर तुम्ही पाहताय कुंभारवाड्याचा महाराजा. असा समोरून गेट आहे. जा पुढे जा पुढे जा. समोरून असा गेट आहे बघा, कुंभारवाड्याचा महाराजा. जाऊया आतमध्ये. 75 अमृत महोत्सवी वर्ष आहे. कुंभारवाड्याचा महाराजा अमृत महोत्सवी वर्ष. मस्त डेकोरेशन आहे बघा, जबरदस्त. हे बघा राजा महल असा वाटतं एकदम मस्त पैकी. छानच आहे एकदम. कुंभारवाड्याचा महाराजा. आणि समोर बसलाय राजा. मस्त. तुम्ही जर दिवसा आलात ना तर तुम्हाला पाहिजे त्याचे फोटो काढायला मिळतील एकदम ना. वापस त्यांनीच का बघ इकडे कोणच नाही. आपल्या बापांसमोर ना आरामात तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊ शकता आणि मस्त फोटो वगैरे काढू शकता. बघा तर जिज्ञासा टिका लावते. जिज्ञा इकडे बघ. ओहो गणपती बाप्पा. हा छोटा ही छोटी पूजेची मूर्ती आहे. आणि हा कुंभारवाड्याचा महाराजा. 2 आहेत, 2 बाप्पा. हा हो ना मस्त असा. हे वरती तुम्ही बघू शकता छताला तुम्ही खूप छान असं डेकोरेशन केलंय. आणि आतमध्ये प्रभाव पण पाहू शकता. मस्त आहे. आता तुम्ही बघता समोर कुंभारवाड्याचा महाराजा. बघूया कुंभारवाड्याचा गणराज. हो हो मस्तच मूर्ती आहे. मूर्तीची खासियत म्हणजे मूर्तीच्या मागे प्रभाव रूपामध्ये श्रीहरी विठ्ठल आहेत. बाप्पाने विना घेतलेली आहे बघा. मस्त मूर्ती आहे. कुंभारवाड्याचा गणराज. मस्त मूर्ती आहे. मस्त मूर्ती नाही. हे लक्षात
पण आता कुंभारवाड्याचा गणराज बघितला, मगाशी राजा बघितला. आता आपण जाणार आहोत म्हणजे खेतवाडीचे गणपती बघायला. चला जागा तिथे आणि तिथून तुम्हाला दाखवतो काय मोठमोठे गणपती तुम्हाला पाहायला मिळते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. आलेलो आहे 5वा कुंभारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे कुंभारवाड्याचा सुका करता पाहायला. असा समोर गेट आहे आणि आता आपण खेतवाडीचे सर्व गणपती पाहणार आहोत. जाऊया आतमध्ये. कुंभारवाड्याचा सुका करता मस्त मूर्ती आहे ना, एकदम छान आहे बघ. हां, हे असं वरून डेकोरेशन केलेलं आहे असं छताचं आणि बघू शकता प्रभावळ बाप्पांच्या दोन्ही बाजूला असे मस्त हत्ती आहेत. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. कुंभारवाड्याचा सुका करता पूजेची मूर्ती मस्त. खरे गणपती सुरू झाले म्हणजे आपण खेतवाडीमधले सर्व गणपती पाहणार आहोत. समोर बघतो आपण खेतवाडी दुसरी आणि तिसरी गल्लीमधली आता गणपती समोर पाहणार आहोत. जाऊया आतमध्ये. आता सर्व आपण ना 10 गल्ली ते 10 गणपती संपूर्ण पाहणार आहोत. आज जाऊया दुसरी गल्ली आणि तिसरी गल्ली आणि तनिष्का गणपती दाखवते. हो हो, तर जाऊया. हां, गाडी घेतली विद्यार्थ्याने, गाडी घेतली. खेतवाडी दुसरी गल्ली आणि तिसरी गल्ली मिळून एकच हा खेतवाडीचा गणपती आहे. बघूया, चलो चला जाऊया. ओ हो, कालिया मर्दन जे बघा खेतवाडीचा विघ्नहर्ता. दुसरी गल्ली तिसरी गल्लीमधील हा बाप्पा उभा आहे शेषनागावरती. मस्त सर्व मोठमोठ्या उंच अशा मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात खेतवाडीमध्ये. रात्री जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला इतर चलचित्र बघायला मिळेल. बघा श्रीकृष्ण आहेत दहंडी फोडताना आणि ते समोर बघितलं तर कालिया म्हणजे ते जो नाग आहे म्हणजे संपूर्ण असं हे चलचित्र घेतलेलं आहे. दिवसा तुम्हाला हे पाहायला नाही मिळणार, पण दिवसा तुम्हाला गर्दी पण मिळणार नाही. त्यामुळे गणपती तुम्हाला एकदम व्यवस्थित पाहायला मिळतात. हे बघा रात्री तुम्हाला मस्त असं लाईटिंग आणि मस्त चलचित्र पाहायला मिळेल. खेतवाडीचा विघ्नहर्ता. आपण चाललो आहे खेतवाडी चौथी गल्ली पाहायला. मागाची दुसरी आणि तिसरी गल्ली पाहिली तर जाऊया आतमध्ये. आणि आपला तनिष्का तर गणपती दाखवते. तनिष्का हो पुढे अजून. आणि सुनू इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. बघूया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडी चौथी गल्ली इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. स्थापनेपासून शाडू मातीची मूर्ती आहे यांच्याकडे. स्थापनेपासून म्हणजे 1971 साली स्थापना आहे आणि त्याच्यापासून शाडूची मूर्ती ठेवलेली आहे. आपण जाऊया आतमध्ये. खेतवाडी चौथी गल्ली. वाव, जबरदस्त ना, छान. समोर बाप्पा अगदी शाडू मातीचा आणि हे बघा एलिफंट आणि त्यातून असं मस्त असा हा मस्त पाण्याचा फवारा आहे असं. हे हात न बोलू बाबू, जिन्न हात न बोलू. हे दिपा, हे बघा समोर बघता तुम्ही शाडू मातीची मूर्ती आहे आणि अगदी स्थापनेपासून ही शाडू मातीची मूर्ती आहे. मस्त एकावा तुम्ही बघू शकता एवढी मोठी अगदी शाडू मातीची मूर्ती म्हणजे खूप हे आहे, कारण एवढं केअर करावं लागतं शाडू मातीच्या मूर्तीला. आणि असं काही हा डेकोरेशन आहे बघा, संपूर्ण ग्रीनरी आहे. जंगलाचा लुक दिला ना पूर्ण. काय बोलते, आवडलं का गणपती बाप्पा? हां जुनं वाटतं ना एकदम. मागचं मंदिर आहे ना असं जुनं आहे, पहिले पडदा लावला आहे तो आणि त्यापुढे बाप्पा बसले. मस्त. आता आपण ही चौथी गल्लीमधला गणपती बघितला, पण आता पुढे जाऊया जरा. हे मस्त एक वाटतं ना हे हत्तीचं कारंज आहे असा पुढे समोर सोडलेला.
चला जाऊया. समोर तुम्ही बघताय ना, तर इकडे ही पूर्ण लाईन जी आहे ना, त्यामुळे 10 गल्ली ते 10 गणपती तुम्हाला पाहायला मिळतात आणि एकदम अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल तुमचं दर्शन तर गणपती. पण सकाळी तुम्हाला यायला लागेल. आता बाप्पांचा आज 4था दिवस आहे, त्यामुळे गर्दी कमी आहे मोस्ट ऑफ. पण एक 5 दिवसाचे आपले घरगुती बाप्पा त्या होतील, त्याच्यानंतर गर्दी खूप पाहायला मिळणार आहे का. रात्रीचं खूपच गर्दी असणार आहे. तर आत्ता आपण 2 हे गणपती बघितले खेतवाडीतले. आता पुढे जाऊया. आता आपण बघणार होती म्हणजे 5वी गल्लीमध्ये खेतवाडी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बघायचे जिज्ञासा आणि त्यांनी त्याला खास मी गणपती बाप्पा दाखवायला आलो आहे. तुम्ही देखील घेऊन या आणि तुम्हाला संपूर्ण दाखवलं की आपण कशा प्रकारे आलो आहे त्या प्रकारे तुम्ही येऊ शकता. इकडून एकदम इझी आहे यासाठी. व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर आपण खेतवाडी 5वी गल्ली, तर समोर गेट. चला आज जाऊया. खेतवाडी 5वी गल्ली बघा, मस्त अगदी तुम्ही बघू शकता. राम, लक्ष्मण आणि रावण म्हणजे वराह रूप आहे, वामन रूप आहे. आलो तिकडं आपण खेतवाडी 5वी गल्ली पाहिली. आता आपण इकडे बघतो खेतवाडीचा महाराजा, म्हणजे खेतवाडीला प्रसिद्ध करणारा मानाचा पहिला गणपती. खेतवाडी दुसरी क्रॉस लेन असं हे नाव आहे. आपण जाऊया. 28 फीटची ही मूर्ती आहे आणि चलचित्र पण आहे. शंकर महादेवांसमोर वाहन नंदी असण्याचे महात्म्य कथा आहे आणि फिरणारी दक्षिण मुंबईमधली पहिली गणेश मूर्ती. हे बघा. चला जाऊया आतमध्ये. आणि जिज्ञासा दा पुढे जा आणि तनिष्का एकदम खुश झाले. हां, पहिल्यांदाच आले इकडे. खेतवाडीचा महाराजा हे बघा. आणि चलचित्र आहे हे बघा. खेतवाडीचा महाराजा. हो यार चलेगा. चल. अरे मेरे को तो मतलब सिर्फ मेरी शक्ल नहीं डालनी, मुझे सिर्फ ऐसा डालना है कि पापा करते मेरे लिए रखा है. खोल जरा. आपण पाहणार म्हणजे मुंबईचा सम्राट खेतवाडीमधला. आणि काय जबरदस्त असं डेकोरेशन केलं आहे. हा मेन गेट आहे आणि गेटलाच मस्त लुक आहे बघा. हा असा लुक आहे बघू शकता. आणि लाईन आहे किती, तर बघूया. लाईन तर लावायची तर तुम्हाला गणपती दाखवायचाच आहे. पण कशा प्रकारे हा गेट आहे हा बघा. मुंबईचा सम्राट. चल हां नाही जाऊयात. हे POP मध्ये बनवलेलं आहे सर्व हे बघा. तर चला जाऊया आतमध्ये. मुंबईचा सम्राट हे बघा. आता इथे ही लाईन अशी फिरून येणार. जिज्ञो हाय. हे तिला सांग खाली लागेल ते बघ. मुंबईचा सम्राट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ खेतवाडी 6वी गल्ली. हे बघ. आता मी आलो आहे बरोबर 1:45 वाजलेत आणि अशी लाईन आहे हे बघा फिरून. रात्री तर तुम्हाला किती लाईन पाहायला मिळते म्हणजे बाहेरच हे बघा. ही लाईन कमीच आहे आता. थोडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट पाहायला. चलो मुंबईचा सम्राट. ओ जबरदस्त. मुंबईचा सम्राट. मस्त डेकोरेशन केलं आहे. पुढे जाऊया. मुंबईचा सम्राट मस्त मंदिर मामा आहे हे बघा. मस्त वर छत वगैरे आहे असं बघू शकता. आणि मस्त बाजूला असं म्हणजे
एक महल असा वाटतो. सर्व हे डेकोरेशन तुम्ही पाहताय समोर. मागे प्रभाव जर बघितली तर विठ्ठल रुक्माई आहे गणपतीच्या मागे. आणि जे कानामध्ये कर्ण आहेत ना ते म्हणजे माशाचे ते बाजूला पण आहेत सिंहासना सगळं. आणि तिकडे आहे विठ्ठल रुक्माई. इथला मुंबईचा सम्राट. कसं वाटली मूर्ती? छान आहे ना एकदम. डेकोरेशन वगैरे मस्त होतं ना. आता आपण मित्रांनो पाहणार आहोत खेतवाडी तिसरी क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री विनायकीचा अवतार नारी शक्तीचा साक्षात्कार. आणि 34 फूट उंच मूर्ती आहे श्री विनायकी रूपामध्ये. जाऊया आपण. म्हणजे यंदाचं आकर्षण ते आहे. खेतवाडी गणेशोत्सव मंडळ, खेतवाडी तिसरी क्रॉस लेन, खेतवाडीचा सुखकर्ता. म्हणजे नारी रूपामध्ये हे आपण बाप्पा बघतोय. मूर्तिकार सुनील वराडकर आहेत. हे बघा मस्त मूर्ती आहे. हे तुम्ही तसं बाहेर तुम्हाला दाखवलं ना की विनायकी रूप बाप्पाचं हे पाहायला मिळते. मूर्तिकार सुनील वराडकर. खेतवाडी दुसरी क्रॉस लेनमधली आहे मूर्ती आणि खेतवाडीचा सुखकर्ता. मस्त उंच मूर्ती आहे. 34 फुटाची उंच अशी मूर्ती. एक नंबर. हे बघा. आणि चलचित्र आहे का? जे रात्री आलं तुम्हाला हे चलचित्र पाहायला मिळेल. पण आत्ता दिवसा तुम्हाला पूर्ण गणपती पाहायला मिळतात एकदम लगेच. हे बघा. पाहणार आहोत खेतवाडी 34 क्रॉस लेन, खेतवाडीचा लंबोदर. आणि स्पेशल अट्रॅक्शन आहे यावर्षी लंबोदर विथ T20 वर्ल्ड कप ट्रॉफी. असा गेट आहे. आणि वर्ष 67 खेतवाडीचा लंबोदर. जाऊया आतमध्ये. तिकडे आपण तिकडून आलो. दुसरी गल्ली तिसरी गल्ली बघून आता आपण इकडे आलो आहे. ही 4थी गल्ली म्हणजे क्रॉस लेनमधली. तर पुढे जाणार आहोत आपण. तनिष काय आहे दाखवणार काय? तनिष काय दाखवते आपल्याला गणपती? लाईन खूप आहे ना. खेतवाडीचा लंबोदर. पाऊस येतोय. हे बघ जिज्ञासाने रुमाल घेतलाय. हे छत्री पाहिजे का? लंबोदर. हे बघा लाईन बघा. 3 वाजले. 2:30 वाजता आपण इथे लाईन लावली. अर्धा तास झाला. रात्री खूप लाईन गर्दी असणार इथे. सकाळी लवकर या. खेतवाडीचा लंबोदर. खेतवाडीचा लंबोदर चलचित्र बघणार आहोत आपण. जाऊया आतमध्ये. 67वं वर्ष खेतवाडीचा लंबोदर. लंबोदर बघितला. आता आपण पाहणार आहोत म्हणजे खेतवाडी 7वी गल्लीचा. खेतवाडी 7वी गल्ली. इथं दरवर्षी गर्दी असते आणि खूप छान असं डेकोरेशन असतं.
समोर बघितलं तर हा गेट आहे संपूर्ण आणि वरती आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. मस्त असा गेट आहे हे बघा. एंट्रीला तुम्ही बघू शकता मस्त झुंबर वगैरे आहेत दाखवत दिसतात आपल्याला. पण जाऊया खेतवाडी 7वी गल्लीचा बघायला राजा. नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा हे विधे युगदा भुजान करते बजुर्गा हे प्रसाद वक्ष करिला तन्न तुरायण प्रयाणा तुरायण जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा हे सदानंद हे विपरी पुरवे व्रत हे आचरिले मोक्ष बलाने जापासोणी व्रत या कलियुगे सकळ श्रुत झाले हे भावाचे पूजिला इच्छितला भले दयाळा इच्छितला भले जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा भेटीला कलावती गेली शोभा तुला होताची तयाची नौका बुडाली. आपण आता पाहिला खेतवाडी 7वी गल्ली खेतवाडीचा मोरया. आता आपण जाणार आहोत खेतवाडीचा राजा बघायला. खेतवाडीचा राजा, खेतवाडीचा मोरया, खेतवाडीचा महागणपती, खेतवाडीचे सर्व गणपती तुम्हाला एकत्र पाहायला मिळतात. आता आपण पाहणार आहोत म्हणजे खेतवाडीचा राजा. खेतवाडीचा राजा आणि तुम्ही लाईन बघू शकता हे बघा. आता ही लाईन तुम्हाला म्हणजे आता 3:30 वाजलेच. रात्री तुम्हाला किती लाईन पाहायला मिळेल इथे. ही पूर्ण भरलं जातं. या पूर्ण जो हा रोड आहे ना खेतवाडीचा हा पूर्ण भरला जातो पूर्ण जत्रा हे बघा. आता समोर बघणार आपण खेतवाडीचा महागणपती म्हणजे जवळजवळ आपण सर्व हे गणपती आपल्याला पाहायला मिळतात. खेतवाडी 8वी गल्ली आहे, खेतवाडी 7वी गल्ली, खेतवाडीचा मोरया, खेतवाडीचा राजा. तर जाऊया आतमध्ये. जिज्ञासा झोपले आणि तनिष्का थंड पिते खूप गरम होत आहे ना. जिज्ञासा झोपले हे बघा. झोपण्याचा टाईम झाला बरोबर दुपारचा. खेतवाडीचा राजा हे बघा. असा हा गेट आहे समोर. मस्त मस्त सर्व गणपती पाहण्यासारखे एकदम जवळजवळ गणपती आणि एकदम पाहण्यासारखे ना. मोठमोठे उंच मूर्ती आहेत ना. आवडले का तुला. जिज्ञासा झोपली. लोय तो म्हणजे खेतवाडीचा राजा बघायला हे बघ. असं हाईटवरती एक बांधलेला स्टेज आणि आपण हा असं गणपती बघणार. बघूया मस्त मोठी मूर्ती आहे होय का. ए होय मोठी मूर्ती एकदम हे बघा. हे बघा असं इथे चढल्यानंतर मासा पण उतरणार पायरीने हे बघा असं. हां हा समोर खेतवाडीचा राजा. हा काय तुम्ही पाहताय प्रबळ मागे बघू शकता आणि राजा सारखा थाट मस्त बसते राजा जागाखाली आपण. आणि मूर्तिकार आहे कृणाल पाटील. आणि बाजूला असं मस्त असं काय काय केलं तुम्हाला दाखवतो हे बघा. तिकडे आहे जन्ममृत्यूचे चक्र, त्याच्यानंतर गरुड पुराण आहे आणि निरपराध लोकांची हत्या करणाऱ्यांना मिळणारी शिक्षा त्यात दाखवली आहे बघा. गरुड पुराण पण भारी वाटतं आहे. आणि हां जन्ममृत्यूचे चक्र आणि इकडे पण मस्त आहे बघा. छान आहे बघा. आहे पूजेचा गणपती यांचा म्हणजे इथे पाया पडतो आपण आणि समोर बघतो आपण हा खेतवाडीचा राजा. मस्त आहे. किती फुटाची मूर्ती आहे ही बघूया आपण. कमीत कमी मला ते 37 फुटाची ही मूर्ती आहे बाप्पाची. मोठी मूर्ती एकदम मस्त. आत्ता मी एवढी खेतवाडीत फिरलो पण ही मला एक आवडली मूर्ती सर्वात छान. खेतवाडीचा राजा. जिची बाप्पाने उपरची
हाय प्यारे माझ्या पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत खेतवाडीचा महागणपती. वर्ष 61 आहे आणि 35 फुटाची ही मूर्ती आहे. समोरून असा गेट सजवलेला आहे, संपूर्ण पानाने बघू शकता, ग्रीनरी, फुलं, पानं, असा संपूर्ण गेट आहे. पाहू शकता खेतवाडी 8वी गल्लीमधील खेतवाडीचा महागणपती. हे बघा इथं भरपूर लाईन आहे, बघू शकता. आणि आता खूप वेळ कमी आहे, कारण आता आपल्याला जायचं आहे लालबागला ह्याच्यानंतर. पण इकडे तर पासचं विचारलं तर पासाचे खूप पैसे आहेत, त्यामुळे जरा मी पास नाही काढत आहे. कारण का आपण लाईन लावून तर बापाचं दर्शन घेतलं तर खूप चांगलं. हे बघा, हे बघा मस्त चलचित्र आहे. जाऊया, सुरुवातीला पाहायला मिळतं असं मस्त असं ग्रीनरी आहे एकदम. जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है. खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली, असा गेट आहे समोर. जाऊया आतमध्ये. खेतवाडीचा चिंतामणी, जाऊया आतमध्ये. खेतवाडीचा चिंतामणी, वर्ष 74वे. हे बघा मस्त बसलेली मूर्ती आहे बाप्पाची. हे बघा सिंहासनावर 30 फुटाची मूर्ती आहे, खेतवाडीचा चिंतामणी. समोर बघतोय बाप्पा खेतवाडीचा 10वी गल्ली, 69वं वर्ष आहे. आणि समोर गेट बघू शकता, वरचा गेट आहे बघा. त्यामध्ये तो रावण आहे, सीता दाखवली आहे आणि तो जटायू पक्षी दाखवला आहे. आणि गर्दी बघू आहे या गणपतीला. तरी एवढी गर्दी नाही, रात्री गर्दी खूप जास्त असणार आहे. हे बघ, ही लास्ट लाईन आहे, खेतवाडी 10वी गल्ली. हे बघा थोड्याच वेळात नाही तर चलचित्र सुरू होईल. आपण 10वी गल्लीचा हा मोर्या बघतोय. रणभूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ मच गई. उस विशालकाय राक्षस को देखकर वानर सेना भयभीत हो गई. राम, लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच घमासान युद्ध हुआ. आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया. फिर भी कुंभकर्ण इस तरह प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया. तो आओ आज आप हम सब मिलकर बापा के साथ जय हिंद. आपण पाहणार आहोत मुंबईचा महाराजा, खेतवाडी 11वी गल्ली. आणि गेल्या वर्षी सर्वात उंच मूर्ती ह्या 11वी गल्लीमधली होती. आणि त्याचा हा फोटो हा बघा गेल्या वर्षीची. तर आता आपण पाहणार होते, जाऊया आतमध्ये. मोस्ट ऑफ जेवढे आता मी जे आपण खेतवाडीमधले जेवढे हे गणपती पाहिले ना, लाईन बघू शकता. सर्व लाईन म्हणजे लाईनीमध्ये राहून आपण हे व्हिडिओ बनवला आहे पूर्ण.
पासेस वगैरे चालू आहेत, पण आता सध्या लाईन ही खूप कमी आहे. नंतर रात्री एवढी खूप लाईन असेल की तुम्ही पास वगैरे काढून पण इकडे येऊन हा गणपती बघू शकता. मुंबईचा महाराजा. मुंबईचा महाराजा हे बघा मस्त आहे. आता हे चलचित्र चालू आहे, पण काय काय तुम्ही बघू शकता बघा. हे सर्व आपले रूप दाखवलेले आहेत. वामन रूप आहे, परशुराम, श्रीराम आहेत, गौतम बुद्ध आहेत, श्रीकृष्ण, सर्व रूप दाखवले. नरसिंह, वामन रूप, आणि इकडे आहे गणपती बाप्पा. हे बघा सर्वात मोठी उंच मूर्ती आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती, म्हणजे 47 फुटाची उंच मूर्ती आहे. मूर्तिकार सुनील वराडकर. 47 फुटाची उंच मूर्ती हे बघा. केतवाडीमधील सर्वात मोठी उंच मूर्ती.